जय हिंद मित्रांनो, आपल्या टिक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आत्ताच जे काही 10 नोव्हेंबरला महाटीईटीची परीक्षा झालेली आहे त्या महाटीईटीच्या परीक्षेनंतर शिक्षक पदावर रुजू होण्याकरिता जे काही मार्ग आहे त्या मार्गामधला पुढचा टप्पा काय आहे आणि तो टप्पा जर का टीआयटी असेल तर मग टीईटीच्या अभ्यासक्रमामध्ये आणि टेटच्या अभ्यासक्रमामध्ये नेमका फरक काय आहे तो आपण सविस्तरपणाने साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया महत्त्वाचे ते मुद्दे कोणते आहेत की जे आता इथून पुढे आपल्याला जर शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर ते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावेच लागणार आहे। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी जर का आपण टीआयटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आहे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी। या ठिकाणी मिशन टेट बॅच 2.0 जे आहे येत्या 21 तारखेपासून या ठिकाणी लॉन्च होत आहे। यामध्ये तुम्हाला आयबीपीएस चा जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे नियमित जे आहे सर्व ठिकाणी जे आहे विषयांच्या प्रत्येक घटकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। त्यानंतर आयबीपीएस ची एक्सपर्ट ही फॅकल्टी आहे, डेली लाईव्ह लेक्चर आहेत, लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहता येणार आहे तुमच्या वेळेप्रमाणे। त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी सह पीडीएफच्या स्वरूपामधल्या नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। यामध्ये विशेष म्हणजे जे काही शिकवण्याकरिता फॅकल्टी आहे ती स्वतः आयबीपीएस एक्सपर्ट असलेली फॅकल्टी आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी जे आहे बुद्धिमत्ता आणि गणित शिकवणारे ज्ञान वराळे सर यांनी मागच्या परीक्षेमध्ये स्वतः जे 173 चा स्कोर केलेला आहे आणि विशेष म्हणजे टेट 2022 मध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड देखील झालेली आहे। आपल्याला जर का यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हा लक्षात घ्यावा लागेल की टीईटीचा जो काही अभ्यासक्रम आहे आणि टीआयटीचा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये जे आहे बरीचशी भिन्नता आहे। काही गोष्टींमध्ये आपल्याला या ठिकाणी साम्य देखील आढळून येणार आहे आणि काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला भिन्न स्वरूपाच्या देखील असणार आहे। पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की टीईटीची जी आता परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये जवळपास जे आहे 3.25 लाख उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे। पेपर 1 आणि पेपर 2 दोघांची गोष्ट जर आपण बघितली या ठिकाणी तर म्हणजे याचा अर्थ याच्यापैकी समजा 3 ते 4% निकाल हा ॲव्हरेज लागत असतो, ठीक आहे, दरवर्षी। यावर्षी देखील तेवढाच लागेल कारण जे आहे सायकोलॉजीचा विषय थोडासा डिफिकल्ट आलेला आहे असं बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे जे आहे याचे 3% उमेदवार जरी असेल तर याच्या पूर्वी टीईटी किंवा सीटीटी पास असलेले लाखोच्या घरामधले उमेदवार आहेत आणि याच्यानंतर देखील जे आहे आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे डिसेंबरच्या महिन्यामध्ये सीटीईटीचा पेपर होणार आहे। त्यामध्ये देखील जे उमेदवार पात्र होतील त्या उमेदवारांना देखील संधी मिळणार आहे येत्या टीआयटीच्या परीक्षेमध्ये। म्हणजे कॉम्पिटिशन बरंच टफ आहे। याचा अर्थ लक्षात घ्या की मागच्या वेळेस जर आपण 2022 ला जी टीआयटीची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये 2,16,444 उमेदवारांनी जे आहे ऍक्च्युअल मध्ये फॉर्म भरला होता। म्हणजे ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, ज्यांचा रिझल्ट आलेला आहे आणि पवित्र पोर्टल नावाचं जे पोर्टल आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे 2,16,444 एवढे उमेदवार जे आहे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वामध्ये होते त्यावेळेस। आता त्याच्याबद्दल जे आहे थोडीशी जागरूकता वाढलेली आहे। लक्षात घ्या 2010 पासून जे आहे 2017 पर्यंत भरती झाली नव्हती, त्याच्यामुळे मुलांमध्ये बरीचशी निराशा आलेली होती की यार परीक्षा फार लवकर होतच नाही, कशाला तिकडे जायचंय। परंतु आता जे काही 22,000 जागांची भरती झालेली आहे, 21,000 जागांची भरती झालेली आहे, त्यामुळे मुलांच्या मनामध्ये ज्या काही अपेक्षा आहेत त्या वाढलेल्या आहेत। शिक्षक भरतीविषयी पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे या 2,16,000 मध्ये जे आहे निश्चितपणाने लाखोच्या संख्येने या ठिकाणी वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। कमीत कमी आपण असं म्हणू शकतो की 3.25 लाख उमेदवार तरी नेक्स्ट टप्प्यामध्ये म्हणजे पुढच्या टीआयटीच्या 25च्या परीक्षेमध्ये, कारण 2025 ला ही परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेमध्ये तुमचे कॉम्पिटिटर असणार आहेत आणि त्यापैकी जर का 10-15 हजार जागा आल्या तर आपल्याला या 3.25 लाखांपैकी टॉप 15,000 यावं लागणार आहे। त्याकरिता आपलं जे नियोजन आहे ते अगदी व्यवस्थित असायला पाहिजे। व्यवस्थित असल्याशिवाय आपण जे आहे स्पर्धेच्या बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी। त्याच्यामुळे आता ताबडतोब जर का आपण अभ्यासाला लागलो, नियोजन केलं तर निश्चितपणाने आपण आपलं जे काही टार्गेट आहे ते अचीव केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की टीईटीची परीक्षा आणि टेटची परीक्षा यामध्ये जे आहे बरीचशी भिन्नता आहे, वेगळेपण आहे, हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल। आता पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो, हे बघा हा आहे टीईटीचा सिलेबस, ठीक आहे, तुमच्या समोर दिसत आहे टीईटीचा सिलेबस। टीईटीच्या सिलेबसमध्ये एक गोष्ट आपल्यासाठी चांगली ही असायची की यामधला जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम असायचा फिक्स, ठीक आहे। अभ्यासक्रम जे आहे एका विशिष्ट चाकुरीमध्ये असायचा, एका फ्रेम मध्ये असायचा, त्या फ्रेमच्या बाहेर अभ्यासक्रम जायचा नाही। म्हणजे काय, समजा इथे आपल्याला 2 भाषा निवडाव्या लागायच्या,
ठीक आहे, एक आपण मराठी निवडली तर दुसरी इंग्लिश, पहिली इंग्लिश निवडली तर मराठी, उर्दूवाल्यांना उर्दू मराठी असं निवडल्या जायचं. म्हणजे 2 भाषा असायचे, 30-30 मार्कांकरिता त्या दोन्ही भाषा असायच्या. म्हणजे 30 मार्कांच्या व्यतिरिक्त समजा मराठी ही जर प्रथम भाषा असेल तर 30च्या व्यतिरिक्त एक प्रश्नही मराठीचा येणार नाही. म्हणजे काय आहे, फ्रेम फिक्स. ठीक आहे, मार्क फिक्स. आणि जो सिलेबस आहे तो सिलेबस देखील जे आहे जास्तीत जास्त आपला जो सिलेबस असतो, पाठ्यपुस्तक जे राहतं, पाठ्यपुस्तकांवर आधारितच असायचं. हा एक महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत जर का आपण अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केला तर आपण असं समजून जायचं की टीईटीची परीक्षा या ठिकाणी जी आहे फिक्स होऊन जाते. त्यानंतर गणित आपल्याला 30 मार्काला, मानसशास्त्र 30 मार्काला, परिसर अभ्यास 30 मार्काला. म्हणजे हा संपूर्ण पेपर 1 150 मार्कांसाठी असायचा. पेपर 2 मध्ये काय असायचं की मेथड असायची. एक ज्यांचे गणित विज्ञान मेथड असेल त्यांना गणित विज्ञानचे पेपर 2 ला 60 मार्क आणि सामाजिक शास्त्र जर असेल तर 60 मार्क तुम्हाला जे आहे सामाजिक शास्त्राचे. हे अशा प्रकारे फिक्स असायचं. परंतु जर आपण या ठिकाणी टीआयटीचा अभ्यासक्रम बघितला, हा आहे टीआयटीचा अभ्यासक्रम. ठीक आहे, टीआयटीच्या अभ्यासक्रमामध्ये जे आहे याच्यापेक्षा भिन्नता आहे. पहिली गोष्ट तर लक्षात घ्या की टीआयटीच्या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्तेला 30, गणिताला या ठिकाणी 30, त्यानंतर मराठी 15, इंग्लिश 15, विज्ञान 15, मानसशास्त्र 30, सामाजिक शास्त्र 15 असे एकूण जे आहे 200 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 150 मार्क आहेत आणि याला टाइम आहे 2.5 तासांचा, म्हणजे 150 मिनिटांचा टाइम आहे. आता इकडे जे आहे टीआयटी मध्ये 200 गुणांची ही परीक्षा आहे, 200. आणि आता याला दिलेला जो टायमिंग आहे तो याच्यापेक्षाही कमी आहे, म्हणजे फक्त आणि फक्त 2 तास. लक्षात घ्या, म्हणजे एका प्रश्नाकरिता अतिशय कमी कालावधी आहे. म्हणजे जवळजवळ आपण कॅल्क्युलेट केलं तर ऍव्हरेज आपण असं सांगू शकतो की 36 सेकंदाचा टायमिंग त्या एका प्रश्नाला येतोय. प्रश्न भिन्न आहेत. आता दुसरी गोष्ट, ही जी परीक्षा आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेतं. ठीक आहे, परीक्षा परिषद घेतं आहे टीईटीची परीक्षा. त्यानंतर आता ही जी परीक्षा आहे टीआयटीची, ते टीआयटीची परीक्षा कोण घेतं तर हे घेत असतं आयबीपीएस. ठीक आहे, दुसरी गोष्ट, ही परीक्षा असते ऑफलाईन असल्या कारणाने आपल्या हातामध्ये पेपर येतो. पेपर आल्यानंतर एखादा प्रश्न जर का आपल्याला या ठिकाणी बोर्डानं चुकीचा दिला, बोर्डानं म्हणजे परीक्षा परिषदेनं चुकीचं दिलं, आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. सर्वांना पेपर हा कॉमन असतो. ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे 3.25 लाख उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे, सर्वांचा पेपर एकच असणार आहे, कॉमन असणार आहे. याला जो प्रश्न आहे त्याला तोच आहे, त्याला तोच आहे, त्याला तोच आहे. याच्यामध्ये तसं नाहीये. ही जी परीक्षा आहे आयबीपीएस ची असल्या कारणाने जे आहे ऑनलाईन परीक्षा होते. पहिली गोष्ट, ऑनलाईन परीक्षा असल्या कारणाने एकाच दिवशी परीक्षा होत नाही. याच्याकरिता जे आहे आठवडा किंवा 10 दिवसही लागू शकतात. जेवढे उमेदवारांची संख्या जास्त तेवढी परीक्षा घेण्याकरिता जो कालावधी आहे तो जास्त लागतो. म्हणजे ऑनलाईन परीक्षा असते आणि ऑनलाईन एका दिवसापेक्षा जास्त परीक्षा चालत असल्या कारणाने प्रत्येकाला प्रश्न देखील थोडेसे भिन्न स्वरूपाचे येतात. आता हा जो सिलेबस आहे यामध्ये जे काही मार्क आहेत ते जवळपास बघा, बुद्धिमत्तेला 80 आणि गणिताला 30 हे तर फिक्स आहेत, हे एवढं येतच. परंतु याच्यामध्ये काय होतं, एकापेक्षा जास्त प्रश्नपत्रिका असल्या कारणाने बऱ्याच वेळा मराठीचे कधी 15च्या ऐवजी 12 प्रश्न विचारले जातात, कधी इंग्लिशचे 15 ऐवजी इकडे 18 प्रश्न विचारले जातात, कधी विज्ञान आहे विज्ञानचे कधी 10 प्रश्न विचारले जातील, कधी 16 प्रश्न विचारले जाते. म्हणजे याच्यामध्ये थोडंफार भिन्नता येते. परंतु हे जे आपण रेशो काढला तो ऍव्हरेज आहे. लक्षात घ्या, तो ऍव्हरेज रेशो आहे. आणि ऍव्हरेज रेशो मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की गणित बुद्धिमत्ता याला जास्त वेटेज आहे आणि त्यातल्या त्यात मानसशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे त्याला 30 मार्क्स विचारले जातात. म्हणजे जवळपास 140 मार्क या 3 सब्जेक्टला आहे. आता दोन्ही मधला फरक नेमका काय आहे? तुम्ही म्हणाल की सर आम्ही आता टीईटीचा अभ्यासक्रम या ठिकाणी व्यवस्थितपणाने पार पाडलेला आहे, मला 100+ मार्क येत आहे टीईटी मध्ये, मग आता माझा अभ्यास टेटचा झालाय का? नाही झालाय. त्याचं कारण तुम्हाला सांगतोय की दोघांचे जे पॅटर्न आहेत ते वेगवेगळे आहे. लक्षात घ्या, दोघांचे जे काही पॅटर्न आहे ते वेगवेगळे आहे. एक मिनिट, आपण हे थोडंसं कट करूया कारण फारच इथे खिचडी झाल्यासारखी मला वाटत आहे. ठीक आहे, चल या ठिकाणी आपण जे आहे मिटवून घेतलंय. आता लक्षात घ्या, आता आपल्याला पुढे नेमकं काय आहे तर दोघांचे सिलेबस मध्ये जरी जे आहे काही सब्जेक्ट कॉमन असले तरी देखील त्याचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे. आता नेमकं काय तो तुम्हाला सांगतो. हे बघा, इथे समजा भाषा आहे. भाषेमध्ये समजा आपण असं गृहीत धरूया की भाषा 1 जी आहे मी मराठी घेतली होती. ठीक आहे, आणि भाषा 2 जी आहे ती इंग्लिश घेतली होती. ठीक आहे, लक्षात आलं, कारण मराठी घेतली तर इंग्लिश कंपल्सरी येऊन जातं. आता आपण जे आहे दोघांचं अनालिसिस करूया. या ठिकाणी इथे मराठी जर का घेतली आपण आणि इकडे पण तुम्ही म्हणाल की मराठी इकडे पण आहे. ठीक आहे, इकडे आपल्याला जे आहे 15 मार्काला मराठी, इकडे 30 मार्काला आहे. मग मी सर आता टीईटीच्या करिता ना फार मोठमोठाले लेखक आहेत, त्या लेखकांची पुस्तकं वाचलेली आहे. मग आता याचा अभ्यास मला जे आहे डायरेक्टली इकडे कामाला येईल का? तर त्याचं उत्तर आहे
पार्शियली तुम्हाला युजफुल ठरेल, परंतु ॲज इट इज ते उपयोगी पडणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा जो काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे किंवा प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ती डिफरंट आहे IBPS पेक्षा. ठीक आहे, IBPS न मराठीचं जरी विचारलं तरी देखील तो इतक्या साध्या सोप्या रूपामध्ये प्रश्न विचारत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी, हा जो इंग्लिश आहे, ठीक आहे, टीईटीचा जो इंग्लिश आहे, तुम्ही इंग्लिशचा अभ्यास केलाय, इकडे पण इंग्लिश आहे. आता या दोन्हीच्या इंग्लिशमध्ये साम्य आहे का, तर काही प्रमाणावरती साम्य आहे. इकडे 30 मार्काला आहे, इकडे 15 मार्काला आहे, परंतु बराचसा इंग्लिशचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे. आपल्याला जे आहे आपला पॉइंट ऑफ व्ह्यू बदलावा लागणार आहे. कारण पहिली गोष्ट याच्यामध्ये जे आहे टीईटी मध्ये बऱ्यापैकी आपल्याला जे आहे ग्रॅमर येतं. ठीक आहे, ग्रॅमर येतं, परंतु याच्यामध्ये जे आहे ग्रॅमर आपल्याला कमी स्वरूपामध्ये येऊन व्होकॅब्युलरीवरती जास्तीत जास्त फोकस दिलेला असतो. आणि याचे जे प्रश्न असतात आपल्याला TIT परीक्षेचे ते जास्तीत जास्त डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे असतात. ठीक आहे, म्हणजे प्रश्नच एवढा लेंदी असतो की ते वाचण्यासाठी देखील बराचसा कालावधी लागतो. म्हणजे यांची जी लेवल आहे ही आपण असं म्हणूया की थोडीशी मॉडरेट लेवल आहे. ठीक आहे, मॉडरेट आहे म्हणजे मध्यम आहे. आणि याची जी लेवल आहे ती बरीचशी जी आहे हायर लेवलची आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, हा मीडियम लेवलचा आहे, हा हायर लेवलचा आहे. म्हणजे जरी सब्जेक्ट तोच असला तरी देखील याच्यामध्ये जे काही काठिण्य पातळी, हा शब्द आपण त्याला वापरतो, काठिण्य पातळी बऱ्यापैकी हायर लेवलची आहे. बघा आता विज्ञान इकडे आहे, विज्ञान इकडे पण आहे. ठीक आहे, इथे परिसर अभ्यासामध्ये पेपर 1 ला आणि पेपर 2 ला गणित विज्ञान मध्ये आहे. त्यानंतर मानसशास्त्र, बघा मानसशास्त्रामध्ये देखील ना इकडे हा जो मानसशास्त्र आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे आहे थोडीशी भिन्नता आपल्याला पाहायला मिळतेच आहे. कारण काय आहे की इकडे बऱ्यापैकी जे आहे उपपत्त्या, शास्त्रज्ञ, शोध याच्यावरचे प्रश्न येतात. म्हणजे हा सिलेबस थोडासा फिक्स स्वरूपाचा आहे. परंतु इकडे जे काही मानसशास्त्र आपल्याला विचारलेलं आहे 2022च्या TIT मध्ये ते ऍप्लिकेशन बेस आहे. आणि प्रश्न हा थोडासा लेंदी स्वरूपाचा देखील आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यामुळे याच्यापेक्षा कितीतरी जास्त आपल्याला अभ्यास इकडे करावा लागणार आहे. सामाजिक शास्त्र GK GS मध्ये देखील सेम तोच प्रकार येतोय. आता राहतो आहे एक महत्त्वाची गोष्ट, इकडचं जो गणित आहे आणि इथला जो गणित आहे याच्यामध्ये काही प्रमाणावरती साम्य आहे, बऱ्यापैकी साम्य आहे. ठीक आहे, काही टॉपिक वेगळे आहेत, परंतु इथे सगळ्यात जास्त मोठी भिन्नता जी काही येते आहे आपल्याला की इकडे जो काही बुद्धिमत्तेचा भाग आहे तो बुद्धिमत्ता इकडे नाहीच आहे. लक्षात घ्या, बुद्धिमत्ता आपल्याला या ठिकाणी जे आहे TIT मध्ये पाहायला मिळतच नाही. मग आता आणि विशेष म्हणजे काय आहे की आपल्यापैकी भरतीची तयारी करणारे बरेच जण कुठेतरी टेम्पररी जॉबला आहे, कोणत्या तरी शाळेमध्ये, इंग्लिश शाळेवर, कुठेतरी KGच्या शाळेवरती या ठिकाणी काम करतायत. मग त्यांना जरी या ठिकाणी काम करण्याचा अनुभव असला तरी देखील बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट त्यांच्यासाठी एकदम नवीन आहे. त्यामुळे त्या विषयाला खूप जास्त वेळ द्यावा लागतो आणि त्याकरिता आता ताबडतोब आपल्याला जे आहे तयारीला सुरुवात करावी लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की TITचा अभ्यास तुम्ही केलाय, आता तो सोडून द्या म्हणजे विसरून जा असं नाही सांगत आहे, परंतु ही आपली पहिली पायरी आहे. याच्यापेक्षा वरच्या लेवलला आपल्याला जायचं आहे. ही मानसिक तयारी आपण ठेवल्याशिवाय जे आहे पुढच्या टेटमध्ये आपण चांगला स्कोर करू शकणार नाहीये. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी जी आहे माझ्या इतक्या वेळापर्यंत बोललोय त्याच्यावरून लक्षात आलेली असणार आहे. त्यामुळे आपल्याला आता पुढे काही गोष्टी या ठिकाणी ज्या आहे फिक्स करून चालायच्या आहेत की परीक्षा होणार कधी आहे. कारण आता तयारी करा तुम्ही तर सांगितलं म्हणताल तुम्ही, मग आता ते परीक्षा होणार कधी आहे, तर परीक्षा बघा कोणी काही म्हणू, लक्षात घ्या आपल्या आसपास जे आहे निगेटिव्ह लोकांना अख्खं जग भरलेलं आहे. मागच्या वेळेसही तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की मागच्याही वेळेस बऱ्याच लोकांनी जे आहे या ठिकाणी निगेटिव्हिटी निर्माण केली होती आपल्या मनामध्ये की कुठे परीक्षा होणार आहे, परीक्षा आल्याच्या नंतर आपण काम करू, बघूया पुढे भविष्यामध्ये. तसं ज्यांनी केलं ते मागच्या परीक्षेमध्ये लागू शकलेले नाही. आणि ज्यांच्याकडे वेळ होता त्याच वेळेला जेव्हा त्यांनी आपल्या परीक्षेची तयारीला सुरुवात केली ते मुलं आज आपल्या हक्काच्या नोकरीच्या जागेवर आहे. त्याच्यामुळे जे आहे आपण निगेटिव्ह मानसिकता असणाऱ्या लोकांपासून दूर राहायचं आहे. परीक्षा कधी हो, ठीक आहे, आपण म्हणतो ना की युद्ध कधीही पुकारलं जावं, युद्धाचं जे बिगुल आहे कधीही वाजवलं जावं. मी माझी हत्यारं जी आहे रेडी करून ठेवेल. कधीही युद्धाचं बिगुल वाजलं मी माझी लगेच शस्त्र काढेल आणि रणांगणामध्ये उतरेल. कारण आयत्या वेळी शस्त्र घासल्यानं जे आहे सर्व शस्त्र या ठिकाणी रेडी होऊ शकत नाही. ही देखील आपल्याला जे आहे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. त्याच्यामुळे जे आहे आपल्याला परीक्षा कधी होऊ शकते, किती कालावधी आपल्याला मिळू शकतो, तर त्या संदर्भामध्ये बघा कोर्टामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या ठिकाणी जे आहे कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलेला आहे. आणि ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आम्ही TITची जी एक्झाम आहे ती ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, आता त्यांनी ऑगस्ट सप्टेंबरचा थोडासा त्यांचा जो शेड्यूल आहे तो बिघडून या ठिकाणी नोव्हेंबर पर्यंत त्यांनी घेऊन गेलेले आहे. परंतु परीक्षा झाली, 2 महिने उशीर झाला परंतु परीक्षा झाली. आता जी काही TITची परीक्षा आहे ती त्यांनी सांगितली होती की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आम्ही घेऊ. म्हणजे आता यालाही 2 महिने उशीर होऊ शकतं. म्हणजेच आपण या ठिकाणी सांगू शकतो की जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये जी आहे ही परीक्षा
होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही म्हणाल सर परीक्षा परिषदेने दिलंय, मग तुम्ही IBPS बोलले कसं काय? बघा, परीक्षा कंडक्ट करणं या ठिकाणी आहे परीक्षा परिषदेच्या अंडरमध्ये येतं, परंतु त्यांनी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ती कंपनी आहे IBPS. मागच्या वेळेस असंच घडलेलं आहे. ठीक आहे, आता ही जी परीक्षा आहे ती कोण देऊ शकतं? आता टीईटी अत्यंत नेमकी झालेली आहे, त्या टीईटीच्या नंतरची जी काही प्रोसेस आहे ती बघा. या ठिकाणी जर का आपल्याला 1ली ते 5वी या वर्गावरती शिक्षक व्हायचं असेल, कारण याच्यामध्ये जे टप्पे असतात, ठीक आहे, या टप्प्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. 1ली ते 5वीला शिक्षक होण्याकरिता डीएड तुम्हाला कंपल्सरी लागेल. त्यानंतर टीईटी किंवा सीटीटी, इथे ऑब्लिक मध्ये दिलेलं आहे, दोन्हीपैकी एक तुम्हाला लागेल. त्याचाही पेपर 1 तुम्हाला पास असावं लागणार आहे. पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वीचा जे रेशो आहे तो अगदी सिंपल आहे, तो तुमच्या लक्षात येऊन गेला असेल. आता आहे पुढचा टप्पा 6वी ते 8वी या वर्गाला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर जे आहे डीएड किंवा बीएड दोन्हीपैकी एक जरी असेल तुमच्याकडे तरी देखील तुम्ही लागू शकता. लक्षात घ्या, आता बीएड वाले 1ली ते 5वीला अलाउ नाही. ठीक, क्लिअर, लक्षात आलं? हा, 6 ते 8ला डीएड चालतं, पीएड चालतं, परंतु त्याच्यासोबत काय असायला पाहिजे? ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. ठीक आहे, ग्रॅज्युएशन डीएड वाल्यांना पण ग्रॅज्युएशन, बीएड वाल्यांना पण ग्रॅज्युएशन. त्यातल्या त्या टीईटी किंवा सीटीटीचा पेपर 2 पास असावं लागल्याशिवाय त्यांना या ठिकाणी जे आहे त्याच्याशिवाय कॉम्पीट करता येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, 6 ते 8ला डीएड किंवा बीएड याच्यापैकी कोणतंही एक, ग्रॅज्युएशन आणि टीईटी किंवा सीटीटी याचा पेपर 2. आता पेपर 2 देखील जे आहे मेथड वाईज सांगितलेला आहे. मेथड वाईज म्हणजे काय आहे की तुम्ही समजा 6 ते 8ला या ठिकाणी गणित विज्ञानसाठी, मॅथ सायन्स ज्याला आपण म्हणूया, मॅथ सायन्स साठी जर का कॉम्पीट करत असाल तर टीईटी किंवा सीटीटीची मेथड मॅथ सायन्सच असली पाहिजे. जर तुम्ही सोशल साठी कॉम्पीट करत असाल, सोशल सायन्स साठी, तर तुमची जी टीईटी किंवा सीटीटीची मेथड आहे ती सोशलच असली पाहिजे. जर तुम्ही लँग्वेज साठी कॉम्पीट करत असाल, लँग्वेज म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश, तर तुमची मेथड कोणती जरी असेल तरी देखील चालतं. हा झाला 6 ते 8चा क्रायटेरिया. 9वी 10वी वर्गाकरिता जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर इथे फक्त आणि फक्त बीएडच लागणार आहे, डीएड वाले अलाउ नाहीत. ठीक, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन असायला. त्यानंतर जर का आपल्याला 11वी 12वी वया वर्गाकरिता जर का शिक्षक व्हायचं असेल तर इथे लागणार आहे कंपल्सरी बीएड, प्लस मध्ये लागेल तुमचं ग्रॅज्युएशन, आणि ग्रॅज्युएशनच्या सोबत जे आहे पीजी लागेल, पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन लागेल. त्याच विषयामध्ये तुम्ही या ठिकाणी कॉम्पीट करू शकता. हे झालं तुमचं क्रायटेरिया. आता तुम्हाला जे आहे काही महत्त्वाच्या गोष्टी यासाठी कराव्या लागणार आहे, त्याचा स्टडी प्लॅन करावा लागणार आहे. किमान जे आहे तुम्हाला आज आता ताबडतोब जे आहे स्वतःचं एक टार्गेट सेट करायचं की मला एक्झॅक्टली जे काही टीआयटीची परीक्षा आहे, टीआयटीच्या परीक्षेमध्ये जे आहे 200 पैकी एक्झॅक्टली किती मार्क या ठिकाणी कव्हर करायचे. सर्वांनी जे आहे मॅक्झिमम जे आहे 170चं टार्गेट ठेवा किमान, कारण मागच्या वेळेस खूप जण असे होते ज्यांचा 170 प्लस स्कोर आलेला आहे. त्यामुळे पहिलं महत्त्वाचं गोष्ट काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी स्टार मध्ये करून सांगितलं, आपल्याला IBPSचा पॅटर्न समजून घ्यावा लागेल. जो मी तुम्हाला आता इतका वेळ जे बोललो ना टीईटी आणि सीटीटी मधला फरक, तर त्याच्यामध्ये मी तोच मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे की जरी विषय सेम असला, मराठी सेम असेल, इंग्लिश सेम असेल, विज्ञान सेम असेल, तरी देखील विषयाचं नाव सेम आहे म्हणजे सिलेबस अगदी सेम टू सेम आहे असं होत नाही. तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल. किमान जे आहे 3 महिने तुम्हाला अभ्यास करिता द्यावा लागणार आहे, 3 महिने. त्याशिवाय तुम्ही जे आहे हे सिलेबस कव्हर करू शकत नाही. मागच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की 2022ला जी काही टेटची परीक्षेचं नोटिफिकेशन आलं, नोटिफिकेशनची डेट आणि परीक्षेची डेट याच्यामध्ये फक्त 22 दिवस मिळाले होते. 22 दिवस. या 22 दिवसांमध्ये कुणाचं काहीच झालेलं नाहीये. ज्या मुलांनी अगोदरपासून प्रिपरेशन केली होती त्याच मुलांचा स्कोर आला आणि तेच आज जॉबवर आहेत, बाकी सगळे असेच फिरतायत. त्याच्यामुळे म्हणतोय की आज आता ताबडतोब आपण अभ्यासाला लागलो तर त्याचा फायदा आपल्याला जे आहे या ठिकाणी पुढच्या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करण्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. प्रश्नपत्रिकांचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. आता IBPS काय करतं की IBPSच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी बाहेर येत नाही, परंतु कन्सेप्ट क्लिअर करणाऱ्या, त्याच्यावरती आधारित असणाऱ्या बऱ्याचशे पुस्तकं किंवा बरेचसे क्लासेस वाले जे आहे आपल्या आपल्या परीने प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करतात. IBPSचं टिपिकल पॅटर्न तो तुम्ही या ठिकाणी फॉलो करा, त्याचं विश्लेषण करून घ्या की आपल्याला नेमकं कोणत्या मार्गाला जायचं आहे. योग्य मार्गदर्शकाची निवड करा. अशाच उमेदवारांकडून, अशाच शिक्षकाकडून जे आहे तुम्ही शिका की जो स्वतः जे आहे फक्त IBPSच शिकवतो, त्याचा फायदा होईल. त्यानंतर योग्य संदर्भ साहित्य वापरा. आता हे मुद्दा मी मुद्दाम या ठिकाणी घेतलेला आहे की योग्य संदर्भ साहित्य वापरण्याकरिता, कारण काय आहे की जे काही स्टेट बोर्ड आहे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही दुसऱ्या परीक्षा चालतात, जे की दुसऱ्या कंपनी घेतात, त्याच्यापेक्षा वेगळं या ठिकाणी संदर्भ साहित्य घ्या. संदर्भ साहित्य तुम्ही जे आहे या ठिकाणी IBPS पॅटर्न वालच घ्या आणि नियमित आपल्याला सराव करावा लागणार आहे कंटिन्युअसली. आजपासून नियमितपणाने जे आहे स्वतःचं शेड्यूल बनवा. महिला असेल तर महिलांनी देखील आपलं लेकरं बाळ, घरदार, संसार सांभाळून, आणि जर पुरुष असेल तर आपला जो काही पार्ट टाइमचा जॉब आहे तो जॉब सांभाळून या ठिकाणी जे आहे आपला सरावाकरिता दररोज किती वेळ आपण देऊ शकतो
तो वेळ या ठिकाणी जे आहे ठरवून घ्या आणि दररोज तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला अभ्यास या ठिकाणी जे आहे करावाच लागणार आहे. तरच तुम्ही या जीवघेण्या स्पर्धेमध्ये टिकणार आहात. अन्यथा आपण स्पर्धेच्या बाहेर कधी गेलो ते आपल्याही लक्षात येणार नाही. आणि आपल्याला जर का या ठिकाणी मार्गदर्शन हवं असेल अगदी परफेक्ट, मी आतापर्यंत जो काही भाषण केलेलं आहे, ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे, सेम टू सेम ज्यांना लागू पडतं, जे लोक तसे आहेत त्या लोकांचं मार्गदर्शन या ठिकाणी जर आपल्याला हवं असेल तर एक नवी ही फर्स्ट वाली बॅच आहे. सेकंड वाली बॅच येत्या 21 तारखेपासून आपण लॉन्च करतो आहोत. त्यामध्ये IBPSचा जो काही पॅटर्न आहे त्याच पॅटर्न प्रमाणे या ठिकाणी जे आहे संपूर्ण लेक्चर्स तुमच्याकरिता अवेलेबल असणार आहे. टीम या ठिकाणी जी आहे वाढलेली आहे. आपण जे आहे टीम पूर्ण रिडिझाईन केलेली आहे. यामध्ये तुम्हाला टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची परिपूर्ण तयारी करून दिली जाईल. IBPS ची एक्सपर्ट फॅकल्टी आहे, जे लोक फक्त IBPS ला शिकवतात, त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठे शिकवतच नाहीत. त्यानंतर डेली लेक्चर असेल, लाईव्ह मिस झालं तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असणार आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहे, कितीही वेळा एक व्हिडिओ आपण पाहू शकतो, त्याला बंधन नाहीये. त्यानंतर PDF नोट्स मिळणार आहेत. डाऊट क्लिअरिंग सेशन देखील अवेलेबल आहे. मार्गदर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, तर प्ले स्टोअरवर जाऊन मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो या ठिकाणी की आपले ज्ञान वराळे सर जे की मॅथ आणि रिझनिंग शिकवतात, या बॅचमध्ये त्यांनी स्वतः मागच्या परीक्षेमध्ये 173चा स्कोर केलेला आहे. याचा अर्थ काय आहे की IBPSचा पॅटर्न जो आहे हे स्वतः घोळून प्यालेले आहे. त्याच्यामुळे यांच्याकडून जर आपण शिकलो तर 100% जे आहे आपल्याला यशाची शाश्वती आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपल्याला जर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जी पहिली कमेंट आहे त्या पहिल्या कमेंटमध्ये देखील यांची जी काही लिंक आहे ती दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, डाउनलोड करा. आपल्या युट्यूबला बरेचसे डेमो आहेत, डेमो बघा आणि त्यानंतर लवकरात लवकर यांचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात करा. कारण जेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी सुरुवात कराल तेवढं जास्त चान्सेस असेल तुमचे यशस्वी होण्याचे. तुम्हाला सर्वांना अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता, अभ्यासाला सुरुवात करण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा.